मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। आपण आता माणगावच्या जवळ आहोत। आपण जर का पाहिलं तर सकाळीच पासूनच माणगाव याच्या परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि आज सकाळची परिस्थिती अशी होती की मुंबईकडून कोकणात जाणारी जी पूर्ण लेन होती ती ब्लॉक झालेली होती आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की कोकणातून मुंबई जाण्याची लेन आहे ती पूर्ण ब्लॉक झालेली आहे। आपण जर काही परिस्थिती पाहिली तर माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामधलं बायपासचं काम आहे ते रखडलेलं आहे आणि त्यामुळं सिंगल असणाऱ्या रस्त्यावरना ही पूर्ण वाहतूक आहे ती जावी लागते। परिस्थिती जर का वेगळी पाहिली तर कोकणामध्ये अंगणेवाडी जत्रेकरता मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत ते कोकणात निघालेले आहेत। त्याचप्रमाणे आजचं मतदान आणि वीकेंड यामुळं मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली होती। मात्र या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याकारणे आणि रस्त्याच्या प्रमाणात वाहतूक जास्त असल्याकारणे पूर्ण वाहतूक आहे ते ब्लॉक झालेले आहे। 2 दिवसापूर्वी जर का आपण पाहिलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 23 ते 32 तासाचा मोठी वाहतूक कोणी झाली होती। त्यानंतर आता आपण इथं पाहिलं तर सकाळपासून म्हणजे जवळजवळ 8 ते 10 तास झालं वाहतूक कोंडी आहे। याच ठिकाणी जर दुसरी परिस्थिती पाहिली तर इथले जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, वाहन चालक आहेत यांना 1 तासाच्या प्रवासाकरता 3 ते 3.5 तास इथं वेळ फुकट घालवायची वेळ आलेली आहे। एकंदरीत का पाहिलं तर इथले जे पर्यटक आहेत, वाहतूकदार आहेत किंवा वाहन चालक आहेत, प्रवासी आहेत यांच्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।